नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या एके ब्लॉग युट्यूब चॅनल स्वागत करते. आज आम्ही चालून शंकरदेव देवलन. शंकरदेव लांब आहे, 2-3 किलोमीटर चालायचं आहे. आवाजाच्या मुलं आवाज क्लिअर नाही याचा, वारा जास्त आहे, आवाज जास्त क्लिअर नाही याचा. शेताने चालत जा, शेतामधून 2-3 किलोमीटर चाललाचं आहे. बघा व्हिडिओ आजपर्यंत बघितलं या आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, थोडी सपोर्ट करा थोडं आपल्याला चॅनलला आपल्या. तर बघा मग दाखवते शेतात भरपूर आहे इथं. चल मग दाखवते बरं. हे बघा आवरागाव, त्याला आवरागाव. हे सगळे झाडाची जंगल आहे पूर्ण. ही बघा आमची मंडळी राणा मनातून चालली असती असती. जंगलात पूर्ण जंगल, पूर्ण जंगल आहे. ही बघा ही फलं कमेंट मध्ये सांगा, फलं कंच्यात सांग दुष्ट्या करायच्यात. ही बघा दुष्ट्या करायची फलं बोलतात, तुम्ही सांगा कमेंट मध्ये कंचे फलात. दक्षिण कंचे विचारनास दारा रात्र मला नाही. बघा दारा रात्र माल काश्मीर दक्षिण बोल, आई बोल. आम्ही देवलान चाललो, तुम्ही पण या लवकर लवकर, चला लवकर. मस्त झाडात बघा बघा शूटसाठी भारी आहे इथं, भारी वाटत शूटसाठी बघा. एक नंबर बघा, एक दिवशी विजिट करायचं मस्त आहे बघा. फोटोशूट मग चांगलं आहे फोटोशूट करायला. देखो पोपटीचा पाला, पोपटीचा पाला घ्यायचा तो रास पाला आहे आपल्या घरात कमी आहे बघा. पोपट्याची पाला माणसं दमलीन, पाणी बघा दमलीन, पाणी पितन बघा. अरे तुला सोच लागली, सगळ्यांनी दमलीन नाही चालली बघा. दाट जंगल आहे पूर्ण, काय सांगू शकत नाही. जंगल बघा कशाला आहे, डेंजर, भीती वाटतंय. बघा जंगल, मी चालेन चालत आरामात. योकोच रस्ता आहे शिवगावचा, ते बाजूची मग रस्ता आहे ते अशी ऊन लागतो ना, आम्ही सावलीशी लागूनशी बघा. अजून चालून चालत अर्धा रस्ता तर पार्क केलाय, अर्धा रस्ता आहे थांबलेला आहे. जंगल बघा डेंजर आहे. ते बाजूचे रस्ता आहे पण आम्ही सावली म्हणून आपण शायलो, ऊन लागते जास्त. जंगल बघा बघू शकतो तुम्ही, 4 बाजूला मग जंगल बघा, जंगलच जंगल. रस्ता बघा, रस्ता चुकलाय थोडा. हे बघा हे बघा त्याची लिंक टाकायची तर तो गाणी पाहिजे असेल आपल्याला व्हिडिओला तर मग खाली लिंक टाकायची ते गाण्याची. सगळे लोक दर्शन घेऊन आले, घरी झाले आता.
हे बघा वाघेश्वर मंदिर आहे इथं फुल गर्दी आहे त्याच्यासाठी. पोचलो आता मंदिराजवळ. फुल लाईन आहे फुल लाईन दर्शनासाठी. हे बघा जस्ट पोचलो आता. फुल गर्दी आहे सगळी पब्लिक मंडळी हे झाली दर्शन घेऊन. शंकराच्या म्हणजे पाय पडून घेतला मी आता. तर एकविराच्या मंदिरात चालून. एकविरा मंदिर डोंगरावर थोडं ते चढतून ते पण डोंगरावच आहे. चढतून मला दाखवतोय एकविराचं मंदिर. देऊळ पण मस्त आहे तिथं. बघा तुम्ही बघत राहा देऊळ. बघा तुम्ही आता कसं आहे ते सांगा. मंदिर आहे बघा पोचलो आता. हे बघा हे बघा मधमाशीचं पोलं बघा पेंजरात. तिथं बघा एके झाडावर. हे बघा एकविराचं मंदिर. मध्यनगड बोलतो त्याला आवऱ्याचा. महाराजांच्या काळांचा किल्ला एक प्रकार. महाराजांच्या काळांचा किल्ला आहे.
याला विंडो पाहिजे होते पडेशा आतल्या असते ना सगळ्या महाराज मस्त वाटतंय. आणि एक मिनिट हे बघा पूर्ण किल्ला याच्या असं लिहिलंय काही दोन आगिरी किल्ला दिसत नाही दुखा पडलंय. हे दोन आगिरी किल्ला आहे त्या किल्ल्यावर लक्ष देण्यासाठी किल्ला होता असं याच्यावर लिहिलंय. किल्ल्याचं नाव मदनगड आहे. पूर्ण माहिती दिली याच्यावर एकदा विजिट करायचं आणि पूर्ण वाचून घ्या बघ मस्त वाटते वाचायला पण मी वाचून घेतलं. इथे दोन आगिरी किल्ला आहे त्या किल्ल्यावर लक्ष देण्यासाठी होतं हा किल्ला. हे बघा महाराजांच्या कालांचं आता थोडं फुटलं म्हणून ते असं दिसतं नाही ते बाहेर होतं. इथं काहीतरी रूम होतं असं वाटतं मला. हे बघा काहीतरी घरा काहीतरी होतं फुटलंय पूर्ण पडलंय त्यात असं दिसतंय. दर्शन घेतलं मी एक वेळाचं पण चालून घरी झालं पण आता 2-3 किलोमीटर चालायचं आहे. जास्तीत जास्त बोलतो चालेल 80. आता चालून घरा जेवलो नाही अजून तर जेवायला जातो पहिला जेवतो भूक लागली जेवायला पहिला आता ती उतरताना बी भारी वाटते पण सगळे झाडं भारी ते बघा एक नंबर आहे. गर्दी पण फुल आहे इथं दर्शनासाठी. आम्ही घरात पोचलो आता बघा घरात पोचू आम्ही आता. तर चला मग बाय कमेंट करा शेअर करा लाईक करा. चला मग बाय ठेवतो धन्यवाद.